खपली गहू तो पूर्ण रात्रभर भिजत घातला होता आणि भिजल्यानंतर अगदी सॉफ्ट असा हा गहू झालेला आहे। आता तो कुकरमध्ये आपल्याला 4 शिट्या देऊन शिजवून घ्यायचा आहे। एक गहू जो शिजवून घेतलेला आहे अगदी मऊ होईल इतका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर हे आहे नारळाचं दूध, 1.5 ग्लास आपल्याला नारळाचं दूध, सुकं खोबरं, किशमिश, गूळ पावडर, जायफळ, काजूगर आणि मगजबी। आता इथं आपण भांडं गरम करत ठेवलेलं आहे। हे आता थोडंसं आपल्याला शिजू द्यायचं आहे। शिजलेलं आहे। यात आपल्याला मगजबी, काजू, किशमिश आता हलवायचं। गूळ आपल्याला शेवटला घालायचा आहे आणि जायफळ, कारण गूळ घातला तर परत हे शिजत नाही म्हणून। आता अशा प्रकारे झालेलं आहे। ह्याला परत आपल्याला शिजू द्यायचं आहे। थोडी शिजलेली आहे। ला 1 वाटी गूळ घातल्यानंतर त्याचा कलर किती छान असा दिसतो। आपल्याला जायफळ घालायचं आहे खिसून। ह्यामध्ये मी जायफळ एवढं घातलेलं आहे। आता शिजलेली आहे। ह्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे। छानसं हलवायचं असं। हलवून एकजीव करायचा, कारण नारळाचं दूध फुटू शकतं। खीर आता झालेली आहे। आपण ढक्कन ठेवायचं।